श्री स्वामी समर्थ. आजची आपली कथा आहे बायकोचा अहंकार. रिद्धीला गावामध्ये साडी किंवा पंजाबी ड्रेस घालावे लागतील. सिद्धार्थ, ही गोष्ट तू रिद्धीला आधी स्पष्ट सांग. सिद्धार्थच्या आईचा आवाज शांत होता, पण त्यात एक ठामपणा होता. सकाळची वेळ होती. पाटील कुटुंबाच्या मोठ्या वाड्यात अंगणात सूर्याची कोवळी किरणं पडली होती. बागेमध्ये बसलेली आई हातातल्या फुलांना अलगद टोपलीमध्ये ठेवत त्याच्याकडे पाहत होती. सिद्धार्थने एक खोल श्वास घेतला. आई, तुला माहिती आहे ना रिद्धी कशी आहे? ती शहरातली आहे, मॉडर्न आहे. तिचं लाईफस्टाईल वेगळं आहे. मी तिला काहीही घालायला कधीच नाही म्हटलं नाही. आईने त्याचं बोलणं शांतपणे ऐकलं आणि हळूच म्हणाली, मला काही तिच्या मॉडर्न असण्याचा प्रॉब्लेम नाही रे. शहरात ती काहीही घालो, आम्हाला काहीच हरकत नाही. पण गाव म्हणजे गाव असतं. इथे लोक वेगळ्या नजरेने पाहतात. आणि आपलं साधं कुटुंब नाही, पाटील कुटुंब आहे. तेवढ्यात अंगणाच्या दुसऱ्या बाजूने सिद्धार्थचे वडील येताना दिसले. गावचे सरपंच. त्यांच्या चालण्यातच एक वेगळा रुबाब होता. त्यांनी दोघांचं बोलणं ऐकलं होतं. आई बरोबर बोलते सिद्धार्थ, ते म्हणाले. आपल्या घराचा, आपल्या नावाचा मान आहे या गावात, आणि तो टिकवणं ही आपली जबाबदारी आहे. सिद्धार्थ थोडा गप्प झाला. त्याला दोघांचंही म्हणणं पटत होतं, पण रिद्धीची सवयी त्याला माहिती होती. ठीक आहे, तो म्हणाला, मी बोलतो तिच्याशी. त्या दिवशी संध्याकाळी सिद्धार्थ मुंबईला परतला. शहरात पाऊल टाकताच वातावरण बदललं. गावाची शांतता मागे पडली आणि शहराची धावपळ, लाईट्स, आवाज पुन्हा त्याच्या आयुष्यात आले. रिद्धी त्याची वाटच पाहत होती. हे मिस्टर पाटील. ती हसत त्याच्याकडे आली आणि त्याला मिठी मारली. तिच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास, तिचा मॉडर्न अंदाज, सगळं नेहमीसारखंच होतं. काय मग, गावातून परत आलास? कसं होतं सगळं? ती उत्साहाने विचारत होती. सिद्धार्थने तिच्याकडे बघत हसला. सगळं छान होतं, पण मला तुझ्याशी एक गोष्ट बोलायची आहे. रिद्धीने भुवया उंचावल्या. इतकं सिरियस काय आहे? दोघं सोफ्यावर बसले. सिद्धार्थने थोडा वेळ घेतला. रिद्धी, आपलं लग्न ठरलंय आणि तुला माहिती आहे, आपलं गावात पाटील कुटुंब आहे. बाबा सरपंच आहेत. तिथे लोक आपल्याकडे वेगळ्या आदराच्या नजरेने पाहतात. ओके. रिद्धी शांतपणे ऐकत होती. आईने एकच गोष्ट सांगितली आहे की गावात आल्यावर तू साडी किंवा पंजाबी ड्रेस घालावा, बस. शहरात तू काहीही घाल, मला काही प्रॉब्लेम नाही. त्यांनाही नाही. रिद्धी काही क्षण शांत राहिली, मग हलकसं हसली. बस एवढंच? हो. अरे, इतकं तर चालतं. मी ॲडजस्ट करू शकते काही दिवसांसाठी. सिद्धार्थला हलकं वाटलं. थँक्यू रिद्धी. मला माहिती होतं तू समजून घेशील. रिद्धीने मान हलवली, पण तिच्या मनात काहीतरी वेगळंच चालू होतं. मी कोणासाठी बदलणार नाही. काही दिवस ठीक आहे, पण मी माझं स्वतःचं असणं सोडणार नाही. लग्नाची तयारी जोरात सुरू झाली. मुंबईत सगळं ग्रँड पद्धतीने होत होतं. रिद्धीचं ब्युटी, तिचा कॉन्फिडन्स सगळ्यांना भुरळ घालत होता. सिद्धार्थ तिच्यावर अजूनच फिदा झाला होता. लग्नाच्या दिवशी दोघेही खूप सुंदर दिसत होते. रिद्धीने लाल साडी घातली होती. ती इतकी सुंदर दिसत होती की सगळ्यांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या होत्या. सिद्धार्थच्या आईने तिच्याकडे पाहून समाधानाने स्मित केलं. खूप सुंदर दिसतेस बाळा. रिद्धीने नम्रपणे हसून मान डोलावली. लग्नानंतर काही दिवसांसाठी ते गावाकडे जाणार होते. तयार आहेस ना? रिद्धीने विचारलं. हो, रिद्धी म्हणाली, पण तिच्या आवाजात थोडा संकोच होता. गावात पोहोचल्यावर त्यांचं भव्य स्वागत झालं. पाटील कुटुंबाचा मान दिसत होता. लोक आदराने नमस्कार करत होते. सगळीकडे उत्साह होता. रिद्धी थोडी आश्चर्यचकित झाली. वाव, इतका रिस्पेक्ट.
सिद्धार्थ हसला. म्हटलं होतं ना, बाबा सरपंच आहेत. पहिला दिवस सगळं व्यवस्थित गेलं. रिद्धीने साडी घातली होती. सगळे खुश होते. पण दुसऱ्या दिवशी सकाळी रिद्धीने तिचं मन ऐकलं. ती आरशासमोर उभी होती. तिच्या हातात एक सुंदर शॉर्ट ड्रेस होता. मी स्वतःला का बदलू? मी जी आहे तीच राहणार. तिने तो ड्रेस घातला. जेव्हा ती अंगणात आली तेव्हा काही क्षण सगळं शांत झालं. सासूच्या चेहऱ्यावरचा आनंद हळूहळू कमी झाला. आसपासच्या बायका एकमेकींकडे बघायला लागल्या. कुजबूज सुरू झाली. हीच का नवीन सून? काय कपडे आहेत हे? सिद्धार्थने ते पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर थोडा धक्का दिसला, पण तो काही बोलला नाही. आईने हळूच रिद्धीला बाजूला घेतलं. बाळा, मी तुला सांगितलं होतं ना, तू चुकीची नाहीस. पण इथे लोक समजत नाहीत. कृपया साडी किंवा ड्रेस घाल. रिद्धीने हलकसं स्मित केलं. आई, मी अशीच आहे. मला कम्फर्टेबल वाटतंय. लोक काय म्हणतात त्याचं मला काही फरक पडत नाही. आई काही क्षण गप्प झाली. सिद्धार्थ दुरून हे सगळं पाहत होता. त्याच्या मनात एकच विचार चालू होता. ही फक्त कपड्यांची गोष्ट नाहीये, ही आदराची गोष्ट आहे. तो रिद्धीकडे चालत गेला. रिद्धी, मी तुला आधीच सांगितलं होतं ना. रिद्धीने थोड्या चिडलेल्या आवाजात उत्तर दिलं. सिद्धार्थ प्लीज, मला माझं आयुष्य माझ्या पद्धतीने जगू दे. सिद्धार्थ गप्प झाला. त्या दिवशी त्याने काहीच बोललं नाही, पण त्याच्या मनात काहीतरी बदलायला सुरुवात झाली होती. रात्री अंगणात बसून तो आकाशाकडे पाहत होता. गाव शांत होतं, पण त्याच्या मनात वादळ चालू होतं. मी तिला कधीच काही करण्यासाठी थांबवलं नाही, पण आज ती माझ्यासाठी थोडंसंही बदलायला तयार नाही. त्याच्या डोळ्यात निराशा होती आणि त्या क्षणी त्याच्या नात्यात एक छोटीशी भेग पडली होती. पुढे काय होणार होतं हे दोघांनाही माहिती नव्हतं, पण एक गोष्ट नक्की होती. रिद्धीचा अहंकार आणि सिद्धार्थचा स्वाभिमान आता समोरासमोर येणार होते. गावातल्या त्या सकाळी वातावरण वेगळंच होतं. कोंबड्यांचा आरव, अंगणात झाडू मारणाऱ्या बायकांचा आवाज आणि मंदिरातून येणारा घंटानाद. सगळं काही शांत, साधं आणि आपल्या मुळाशी जोडणारं होतं. पण त्या शांततेत एक ताण दडलेला होता, जो फक्त सिद्धार्थ आणि त्याच्या आईच्या चेहऱ्यावर दिसत होता. रिद्धी मात्र तिच्या जगात होती. ती आरशासमोर उभी राहून स्वतःकडे पाहत होती. तिच्या हातात पुन्हा एकदा मॉडर्न ड्रेस होता. काल काही झालं नाही. लोक फक्त बोलतात. मी का त्यांच्यासाठी स्वतःला बदलू? तिने ठामपणे तो ड्रेस घातला. अंगणात उतरल्यावर पुन्हा तेच दृश्य. काही क्षण सगळं थांबल्यासारखं वाटलं. 2-3 शेजारच्या बायका पाण्याच्या घागरी घेऊन जात होत्या. त्यांनी रिद्धीकडे पाहिलं आणि लगेच एकमेकींकडे नजर टाकली. कालही असेच कपडे घातले होते ना? एक बाई हळू आवाजात म्हणाली. आजकालच्या मुली, दुसरीने कुजबूज केली. सासूने हे सगळं ऐकलं. ती हळूच रिद्धीकडे आली. रिद्धी बाळा, अजून वेळ गेलेली नाही. तू आज जाऊन बदलून ये. लोक बोलायला लागलेत. रिद्धीने यावेळी थोड्या कडक स्वरात उत्तर दिलं. आई, लोकांचं कामच आहे बोलणं. मी त्यासाठी माझं कम्फर्ट का सोडू? आई काही क्षण गप्प झाली. तिच्या डोळ्यात दुखावले पण होतं, पण ती काही बोलली नाही. सिद्धार्थ दूर उभा राहून हे सगळं पाहत होता. तो पुढे आला. रिद्धी, हे फक्त कम्फर्टबद्दल नाहीये. मग काय आहे? रिद्धीने चिडून विचारलं. हे माझ्या कुटुंबाच्या आदराबद्दल आहे. रिद्धी हसली, पण त्या हसण्यात टोमणा होता. रिस्पेक्ट कपड्यावरून ठरत नाही सिद्धार्थ. सिद्धार्थ शांत झाला. त्याला तिचं म्हणणं चुकीचं वाटत नव्हतं, पण वेळ आणि जागा चुकीची होती. दिवसभर गावात कुजबूज वाढतच गेली. सरपंचाच्या सुनेला बघितलंच का? काय चाललंय त्यांच्या घरात? इतका मान आहे आणि सून अशी वागते. हे सगळं सिद्धार्थच्या वडिलांच्या कानावरही गेलं.
संध्याकाळी ते अंगणात बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीचा आत्मविश्वास नव्हता, थोडीशी चिंता होती. सिद्धार्थ त्यांच्या जवळ गेला. बाबा, सरपंचांनी त्याच्याकडे पाहिलं. मला माहिती आहे काय चाललंय, ते शांतपणे म्हणाले. आणि मला हेही माहिती आहे की तू तिला सांगितलं होतंस. सिद्धार्थ गप्प झाला. बाळा, बाबा पुढे म्हणाले, आपण लोकांसाठी जगत नाही, पण आपल्या वागण्याचा परिणाम इतरांवर होतो. आणि जेव्हा आपण जबाबदारीच्या जागी असतो तेव्हा ती जास्त असते. सिद्धार्थच्या मनावर हे शब्द कोरले गेले. त्या रात्री जेवणाच्या वेळी वातावरण पूर्णपणे बदललं होतं. कोणीही काही बोलत नव्हतं. रिद्धीला हे जाणवत होतं, पण ती स्वतःला बदलायला तयार नव्हती. हे सगळे ओव्हर रिॲक्ट करत आहेत, ती मनात म्हणाली. जेवणानंतर सिद्धार्थ तिला बाहेर घेऊन गेला. चांदणं पडलं होतं. गावातली शांतता पुन्हा एकदा जाणवत होती. रिद्धी, मला तुझ्याशी सिरियसली बोलायचं आहे. बोल ना, ती म्हणाली. तू असं का वागतेस? म्हणजे मी तुला आधीच सांगितलं होतं ना. आईने काय सांगितलं, का सांगितलं, सगळं एक्सप्लेन केलं होतं. रिद्धी थोडी चिडली. सिद्धार्थ, मी कोण आहे हे तुला माहीत आहे. मी स्वतःला बदलू शकत नाही. मी तुला बदलायला सांगत नाहीये. सिद्धार्थचा आवाज थोडा मोठा झाला. मी फक्त एवढंच म्हणतोय की काही दिवस ॲडजस्ट कर. का? ती लगेच म्हणाली. लोक काय म्हणतील म्हणून. मला लोकांची भीती नाही. सिद्धार्थ काही क्षण शांत राहिला. मला लोकांची भीती नाही रिद्धी, पण मला माझ्या आईवडिलांचा आदर आहे. हे ऐकून रिद्धी गप्प झाली, पण तिच्या चेहऱ्यावर अजूनही हट्ट होता. दुसऱ्या दिवशी परिस्थिती अजून बिघडली. गावातल्या काही ज्येष्ठ बायका थेट घरात आल्या. सरपंचबाई, आम्ही काही बोलायला आलो नाही, पण तुम्ही समजावलं पाहिजे सुनेला, एक बाई म्हणाली. सासूला खूप वाईट वाटलं. मी बोलते तिच्याशी, ती हलक्या आवाजात म्हणाली. हे सगळं रिद्धीने ऐकलं. तिला राग आला. माझ्याबद्दल सगळे बोलतायत आणि कोणी माझी साईड घेत नाही. ती थेट सिद्धार्थकडे गेली. हे काय चाललंय? सगळे माझ्याबद्दल बोलतायत. सिद्धार्थ शांतपणे म्हणाला, कारण तू त्यांना कारण देतेस. वाव, ती उपहासाने हसली. म्हणजे आता चूक माझीच आहे? हो आहे, सिद्धार्थने सरळ उत्तर दिलं. त्या एका शब्दाने सगळं बदललं. रिद्धीच्या डोळ्यात राग भरला. फाईन, मग तुम्ही सगळे तुमच्या रूल्समध्ये राहा. मी माझ्या पद्धतीने जगणार. सिद्धार्थने तिच्याकडे काही क्षण पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर आता राग नव्हता, फक्त निराशा होती. संध्याकाळ झाली. घरात पुन्हा शांतता होती, पण यावेळी ती जड होती. सिद्धार्थने आपली बॅग काढली. रिद्धीने ते पाहिलं. काय करतोयस? आपण उद्या शहरात परत जातोय, तो शांतपणे म्हणाला. काय? ती आश्चर्याने म्हणाली. हो, कारण मला इथे राहून रोज माझ्या कुटुंबाचा अपमान बघायचा नाही. रिद्धी काही क्षण गप्प झाली. तिला हे अपेक्षित नव्हतं. तू माझ्यासाठी नाही तर लोकांसाठी हा डिसिजन घेतोयस, ती म्हणाली. सिद्धार्थने डोळ्यात डोळे घालून उत्तर दिलं. मी माझ्या कुटुंबासाठी घेतोय, आणि तू जर माझ्या जागी असतीस तर कदाचित तूही हेच केलं असतंस. त्या रात्री दोघंही वेगवेगळ्या विचारात हरवले होते. रिद्धी अजूनही स्वतःला बरोबर समजत होती आणि सिद्धार्थ आतून तुटत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी ते गाव सोडून निघाले. सासू सासरे काही बोलले नाहीत, पण त्यांच्या चेहऱ्यावरची निराशा स्पष्ट दिसत होती. रिद्धीने एकदा मागे वळून पाहिलं. तो मोठा वाडा, ते अंगण, ते लोक, सगळं मागे राहिलं. गाडी शहराच्या दिशेने निघाली. दोघांमध्ये पूर्ण शांतता होती, पण त्या शांततेत एक मोठं अंतर तयार झालं होतं. सिद्धार्थ खिडकीतून बाहेर पाहत होता. त्याच्या मनात एकच विचार होता, तिला कसं समजावू की हे कपड्यांचं नव्हतं, हे आदराचं होतं. आणि रिद्धी, ती अजूनही तिच्या अहंकारात होती. मी काही चुकीचं केलं नाही, पण तिला अजून हे कळलं नव्हतं की कधीकधी बरोबर असणं
पुरेसं नसतं. नातं टिकवण्यासाठी समजूतही लागते. आता पुढे काय होणार होतं ते त्यांच्या नात्याची खरी परीक्षा ठरणार होतं. मुंबईत परत आल्यावर सगळं जणू पुन्हा पूर्वीसारखं झाल्यासारखं दिसत होतं. पण फक्त वरवर. त्या शहराची धावपळ, लाईट्स, ट्रॅफिक आणि सतत चालणारा गोंगाट या सगळ्यात दोघं पुन्हा सामील झाले होते. पण त्यांच्या नात्यातली शांतता मात्र अजूनही तशीच होती, जड, न बोललेली. सिद्धार्थ ऑफिसला जायचा. रिद्धी तिच्या रुटीनमध्ये बिझी असायची. बोलणं होत होतं, पण फक्त गरजेपुरतं. त्या गावात जे काही झालं होतं त्याबद्दल कोणीही पुन्हा बोललं नव्हतं. एका संध्याकाळी रिद्धी तिच्या मोबाईलवर स्क्रोल करत होती. अचानक तिच्या चेहऱ्यावर एक्साइटमेंट आला. सिद्धार्थ, ती जोरात म्हणाली. सिद्धार्थ लॅपटॉपवर काम करत होता. आपण एक हाऊस पार्टी ठेवूया का? ती उत्साहाने म्हणाली. सिद्धार्थने तिच्याकडे पाहिलं. पार्टी? हो ना, खूप दिवस झाले फ्रेंड भेटले नाहीत आणि मला सगळ्यांना तुला भेटवायचं आहे. माय हँडसम हजबंड, ती हसत म्हणाली. सिद्धार्थ हलकंसं स्मित करत म्हणाला, ठीक आहे, ठेवूया. रिद्धी खूप खुश झाली. ग्रेट. आणि हो, तू त्या दिवशी एकदम स्मार्ट दिसायला हवा. ओके, माझे सगळे फ्रेंड खूप स्टायलिश आहेत. त्यांच्यावर तुझं इम्प्रेशन पडायला हवं. सिद्धार्थने काही क्षण तिच्याकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाला, ठीक आहे. पार्टीची तयारी जोरात सुरू झाली. रिद्धीने घर सजवलं, लाईट्स लावल्या, म्युझिक सिस्टम सेट केलं. ती स्वतःसाठी एक स्टनिंग ड्रेस निवडत होती. आरशासमोर उभी राहून ती स्वतःकडे पाहत होती. परफेक्ट. ती हसली. पार्टीचा दिवस आला. संध्याकाळी एकामागून एक फ्रेंड यायला लागले. सगळे स्टायलिश, कॉन्फिडंट, मॉडर्न. वाव रिद्धी, व्हॉट अ सेटअप, एक मैत्रीण म्हणाली. ऑफकोर्स, रिद्धी हसत म्हणाली. माझी पार्टी आहे. सगळे तिचं कौतुक करत होते. वेअर इज युअर हजबंड? कुणीतरी विचारलं. रिद्धीने हसत उत्तर दिलं, ही विल बी हिअर, जस्ट वेट, यू विल लव्ह हिम. काही वेळाने सगळे गप्पा मारत होते. म्युझिक चालू होतं. ड्रिंक्स सर्व होत होते. रिद्धी दरवाजाकडे वारंवार पाहत होती. सिद्धार्थ अजून आला नाही. आणि मग दरवाजा हळूच उघडला. सिद्धार्थ आत आला, पण तो अगदी साध्या घरच्या कपड्यात होता. एक प्लेन टी शर्ट आणि ट्रक पॅन्ट. कुठलाही स्टाईल नाही, कुठलाही एफर्ट नाही. सगळे काही क्षण शांत झाले. एक ऑकवर्ड सायलेन्स पसरला. रिद्धीच्या चेहऱ्यावरचं हसू गोठलं. ती पटकन त्याच्याकडे गेली. सिद्धार्थ, व्हॉट इज दिस? ती हळू आवाजात म्हणाली. काय झालं? तो शांतपणे म्हणाला, मी तुला सांगितलं होतं ना, नाईसली ड्रेसअप होऊ नये. सगळे किती स्टायलिश आहेत बघ. सिद्धार्थने आजूबाजूला पाहिलं आणि मग तिच्याकडे. हो पाहिलं, पण मी या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल आहे. तू घरच्या कपड्यांमध्ये का आलास? तिचा आवाज आता थोडा चिडलेला होता. सगळ्याचे कान त्यांच्या संभाषणाकडे लागले होते. सिद्धार्थ काही क्षण शांत राहिला. मग तो हळूच म्हणाला, रिद्धी, मी पण तुला सांगितलं होतं ना. ती गोंधळली. काय? सिद्धार्थने एक पाऊल पुढे टाकलं. त्याचा आवाज शांत होता, पण प्रत्येक शब्द भारी होता. गावात साडी किंवा ड्रेस घाल म्हणून. रिद्धी स्तब्ध झाली. सगळीकडे शांतता पसरली. म्युझिक थांबल्यासारखा वाटत होता. सिद्धार्थ पुढे म्हणाला, तुला वाटतं ना इम्प्रेशन कपड्यांनी पडतं? तो थोडा थांबला. मग गावात माझ्या कुटुंबाचं इम्प्रेशन का खराब केलंस? त्या एका वाक्याने सगळं बदललं. रिद्धीच्या चेहऱ्यावरचा कॉन्फिडन्स हळूहळू कमी होत होता. तिच्या डोळ्यात पहिल्यांदाच गिल्ट दिसत होतं. सिद्धार्थ अजून बोलत होता. तिथे मी फक्त तुझा नवरा नव्हतो रिद्धी. त्याचा आवाज थोडा भरून आला. मी सरपंचाचा मुलगा होतो. लोक माझ्याकडे बघत होते आणि माझ्यासोबत तू होतीस. रिद्धी काहीच बोलू शकत नव्हती.
तिच्या मित्रमैत्रिणीसमोर ती पहिल्यांदाच शांत झाली होती. एक मैत्रीण हळूच म्हणाली, रिद्धी, मे बी ही इज राईट. रिद्धीने तिच्याकडे पाहिलं, पण काहीच उत्तर दिलं नाही. सिद्धार्थने शेवटी शांतपणे म्हटलं, मी तुला कधीच थांबवलं नाही. तुझ्या प्रत्येक गोष्टीत साथ दिली, कारण मला वाटलं की तूही माझ्या काही गोष्टी समजून घेशील. तो मागे सरकला, पण कदाचित मी चुकीचा होतो. हे बोलून तो तिथून निघून गेला. पार्टीमध्ये पूर्ण शांतता होती. कोणीही काही बोलत नव्हतं. थोड्या वेळाने एक एक करून सगळे फ्रेंड निघून गेले. घरात आता फक्त रिद्धी उरली होती. ती सोफ्यावर बसली होती, पूर्ण शांत. तिच्या मनात विचारांचा पूर आला होता. मी खरंच चुकीची होते का? तिने ते गावातील सगळे क्षण आठवले. आईचं शांतपणे समजावणं, सिद्धार्थचा रिपीटेड रिक्वेस्ट, लोकांची नजर आणि आजचा हा क्षण. तिच्या डोळ्यात पाणी आलं. मी माझा इगो मोठा ठेवला आणि त्यांचं मन दुखावलं. ती हळूच उठली, आरशासमोर उभी राहिली. आज पहिल्यांदाच तिला तिचा रिफ्लेक्शन वेगळा दिसत होता. मॉडर्न असणं चुकीचं नाही, पण मी चुकीच्या ठिकाणी चुकीची वागले. त्या रात्री तिला झोप लागली नाही. सिद्धार्थ दुसऱ्या खोलीत होता. तोही जागाच होता, पण दोघांमध्ये अजूनही अंतर होतं. आता पुढे काय होणार होतं ते रिद्धीच्या एका निर्णयावर ठरणार होतं, कारण आज पहिल्यांदाच तिला तिचा अहंकार दिसायला लागला होता. ती बेडवर बसली होती, डोळ्यात पाणी होतं. पार्टीत जे काही झालं, सिद्धार्थचे शब्द अजूनही तिच्या कानात घुमत होते. मग गावात माझ्या कुटुंबाचं इम्प्रेशन का खराब केलंस? ती डोळे मिटून बसली. मी खरंच इतकी चुकीची होते का? हळूहळू तिच्या मनात सगळे प्रसंग पुन्हा उभे राहिले. सासूचं शांतपणे समजावणं, सिद्धार्थचं वारंवार सांगणं, गावातल्या लोकांच्या नजरा आणि शेवटी सिद्धार्थच्या डोळ्यातली निराशा. तिने एक खोल श्वास घेतला. मी मॉडर्न आहे, पण मी इनसेन्सिटिव्ह झाले होते, ती स्वतःशीच म्हणाली. सकाळ झाली. पहिल्यांदाच रिद्धी लवकर उठली. ती कपाटासमोर उभी राहिली. काही क्षण ती तशीच उभी राहिली आणि मग तिने हळूच एक साडी बाहेर काढली. ती साडी तिच्या लग्नाच्या वेळी आईने दिली होती. आरशासमोर उभी राहून तिने साडी नेसली. सुरुवातीला थोडं अवघड वाटलं, पण मग ती स्वतःकडे पाहून हलकसं हसली. आज ती वेगळी दिसत होती, फक्त बाहेरून नाही, आतूनही. ती हळूहळू सिद्धार्थच्या खोलीकडे गेली. दरवाजा हलकासा उघडला. सिद्धार्थ खिडकीजवळ उभा होता. तो अजूनही विचारात हरवलेला होता. सिद्धार्थ, रिद्धीचा आवाज हलका होता. तो वळला आणि काही क्षण तो फक्त तिच्याकडे पाहत राहिला. साडीमध्ये उभी असलेली रिद्धी त्याला काही क्षण काहीच सुचलं नाही. रिद्धी त्याच्यासमोर आली. तिच्या डोळ्यात अश्रू होते. मला तुझ्याशी काही बोलायचं आहे, सिद्धार्थ शांतपणे म्हणाला. बोल. ती काही क्षण गप्प राहिली आणि मग हळू आवाजात म्हणाली, मी चुकले. सिद्धार्थच्या चेहऱ्यावर हलकासा बदल झाला. मी माझ्या अहंकारात इतके अडकले होते की मला तुझं आणि तुझ्या कुटुंबाचं मन दिसलंच नाही. ती पुढे म्हणाली, मी मॉडर्न आहे आणि मला तसं राहायचं आहे, पण मी हे विसरले की प्रत्येक ठिकाणी वागण्याची एक मर्यादा असते. तिचा आवाज थरथरत होता. तुझ्या आईने मला प्रेमाने समजावलं, तूही शांतपणे सांगत होतास, पण मी ऐकलंच नाही. तिने डोळ्यातलं पाणी पुसलं. काल जेव्हा तू सगळ्यांसमोर बोललास तेव्हा मला खूप वाईट वाटलं, पण आज मला समजतंय की तू चुकीचा नव्हतास. सिद्धार्थ काहीच बोलत नव्हता, पण तो सगळं ऐकत होता. सिद्धार्थ, माझी चूक होती, ती म्हणाली. माफ कर मला. त्या शब्दानंतर खोलीत पुन्हा शांतता पसरली. सिद्धार्थ हळूहळू तिच्याकडे आला. त्याने तिच्या डोळ्यात पाहिलं. त्याला तिच्या शब्दांमध्ये खोटेपणा वाटत नव्हता, फक्त पश्चाताप दिसत होता. त्याने हलकसं स्मित केलं. रिद्धी, मला तुझं मॉडर्न असणं कधीच प्रॉब्लेम नव्हतं आणि कधीच नसेल. तो पुढे म्हणाला, मला फक्त एवढंच हवं होतं की
तू माझ्या कुटुंबाचा आदर करावास. रिद्धीने मान खाली घातली. आता करेन, ती शांतपणे म्हणाली. सिद्धार्थने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि मीही एक गोष्ट समजलो. ती त्याच्याकडे पाहू लागली. नातं टिकवण्यासाठी दोघांनीही एकमेकांना समजून घ्यायला लागतं. रिद्धीच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं. काही क्षण दोघं तसेच उभे राहिले आणि मग सिद्धार्थने तिला हलकंसं जवळ घेतलं. त्या मिठीत राग नव्हता, फक्त समजूत होती. काही दिवसांनी दोघं पुन्हा गावाकडे गेले. यावेळी रिद्धीने स्वतःहून साडी घातली होती. गावात पोहोचल्यावर सगळ्यांनी तिचं स्वागत केलं. सासूच्या चेहऱ्यावर पुन्हा तोच आनंद होता. आई तिच्याकडे येऊन म्हणाली, खूप छान दिसतेस बाळा. रिद्धीने हसून त्यांच्या पाया पडली. माफ करा आई, मी चुकले होते. आईने तिला उचलून घेतलं. झालं ते सगळं विसर, आता सगळं ठीक आहे. सिद्धार्थ दूर उभा राहून हे सगळं पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर समाधान होतं. त्या दिवशी गावात फक्त एक गोष्ट सगळ्यांनी पाहिली. पाटील कुटुंबाची सून फक्त सुंदर नाही तर समजूतदारही आहे. आणि रिद्धीनेही एक गोष्ट शिकली. मॉडर्न असणं चुकीचं नाही, पण नात्यांपेक्षा मोठं काहीच नसतं. कारण शेवटी अहंकाराने नातं तुटतं आणि समजुतीने ते पुन्हा जुळतं. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.